ही सगळी लगबग जळगावच्या क्षुधाक शांती केंद्रातली। गेली 25 वर्ष ही लगबग अशीच सुरू आहे। जळगावकरांची भूक भागवण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे हे क्षुधाक शांती केंद्र। जळगावातल्या केशव स्मृती सेवा संस्थेचे संस्थापक दिवंगत अविनाश आचार्य यांनी 9 जून 1992 साली त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेवर झुणका भाकर केंद्राची सुरुवात केली। त्यावेळी अवघ्या 3 रुपयात भाकरी आणि ठेचा मिळायचा। समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशानं या केंद्राची सुरुवात झाली। तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे आणि दौलतराव आहेर यांनी जळगावातल्या या झुणका भाकर केंद्राला भेट दिली। त्यातूनच त्यांना झुणका भाकर केंद्राची कल्पना सुचली आणि युती सरकारनं महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून झुणका भाकर केंद्र सुरू केली। काळाच्या आणि सत्तांतराच्या ओघात राज्यातली झुणका भाकर केंद्र बंद झाली, पण जळगावातलं हे क्षुधाक शांती केंद्र आजही जळगावकरांची भूक भागवतंय। गेली 25 वर्ष ना नफा ना तोटा या तत्वावर हे केंद्र सुरू आहे। सामान्य घरातल्या महिलांप्रमाणेच निरक्षर, निराधार आणि अपंग महिलांनाही या केंद्राच्या माध्यमातून रोजगार मिळतो। क्षुधाक शांती संस्थेत येणाऱ्या मालाचा साठा, उत्पादन, वितरण असे वेगवेगळे विभाग आहेत। त्याची सगळी जबाबदारी महिलांच्याच खांद्यावर आहे। आज आमच्याकडे 25 महिला काम करताय आणि हे क्षुधाक शांती सेवा संस्था गेल्या 25 वर्षापासून अविरत सेवा देते जनतेला। या महिला सगळ्या सामाजिक स्तरातून आलेल्या आहे। त्यांना अगदीच म्हणजे पोटार्थी येत्या, त्यांना पोट भरण्याची गरज आहे, अशाच महिला आमच्या इथे काम करताय सध्या। माझ्याकडे प्रोडक्शन विभागाचं काम आहे। 1 किलोमध्ये किती बनवायचं, 1 किलोमध्ये बाहेर कसं बनवायचं, काय बनवायचं, किती माल आणायचं, हे सर्व मी बघते आणि जेणेकरून इथून कोणी उपाशी जाऊ नये, रात्री 9 साडेनऊ वाजेपर्यंत आम्ही केंद्र चालू ठेवतो। क्षुधाक शांती केंद्रात मिळणारं जेवण ताजं, गरमागरम आणि चविष्ट असतं। एखाद्या हॉटेलमध्ये 100 ते 150 रुपयांना मिळणारं जेवण इथे फक्त 20 रुपयात मिळतं। अवघ्या 20 रुपयांमध्ये 4 पोळ्या, 2 भाज्या, वरण भात इथे मिळतो। रोज 2500 लोक या जेवणाचा लाभ घेतात, तर अवघ्या 15 रुपयात सकाळी नाश्ताही मिळतो। मी वाहक म्हणून आहे, धुळे जिल्हा आहे माझा। मी ऑल महाराष्ट्र फिरते, जसं ड्युट्या लागतात तसं, पण ज्यावेळेस मी जळगावमध्ये येते त्यावेळेस मला 15 रुपयामध्ये पोट भरून जेवण इथे भेटतं आणि गरमही असतं आणि पौष्टिकही असतं। महिलांच्या हाताला काम देत 1992 साली एका छोट्याशा जागेत सुरू झालेल्या या केंद्रात सध्या 25 महिला कार्यरत आहेत। अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर। अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर। इथे काम करणाऱ्या महिलांना वर्षाला 2 वेळा गणवेश तसंच आरोग्याच्या सोयी सुविधा पुरवण्यात येतात। 25 वर्ष झाली आम्हाला लागायला इथं कामाला। माझ्या घरच्या माणसाला मला 22 वर्ष झाले। माझे 2 मुलगी 1 मुलगा आहे। त्याचं लग्न पण याच कामावर केलं मी। इथंच काम करते, याच्यावरच काम करलं आणि आम्हाला साड्या पण भेटता वर्षाच्या, 2 साड्या, 2 ब्लाऊज, 2 पेटीकोट आणि पगार पण भेटतो महिन्याचे महिने आणि SI कडून आम्हाला सवलत आहे। आम्हाला 25 वर्ष झाले इथे काम करायला। तर पहिला सुरुवातला 2 रुपये भाकर होती, बेसन भाकर, त्यापासून आम्ही काम करत आहे 20 रुपये रोजापासून। गेल्या 25 वर्षात या केंद्राचा व्याप प्रचंड वाढलाय, पण आजही या केंद्रातलं व्यवस्थापन आणि चविष्ट जेवण या दोन्ही बाजू इथली नारी शक्ती उत्तमपणे हाताळते। महिला सक्षमीकरणाच्या बाकी ठिकाणी फक्त गप्पा केल्या जातात, मात्र खरं महिला सक्षमीकरण काय असतं हे जळगावमधल्या क्षुधाक शांती सेवा संस्थांमध्ये भेट देऊनच तुम्हाला समजेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सूर्यबान पाटीलसह विकास बदाने, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।